नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण जुलै 2026 मधील चालू घडामोडी जे आपल्याला पार्ट 2 मध्ये 51 ते 100 पर्यंतचे क्वेश्चन राहिले होते ते आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर 51 नंबरचा प्रश्न बघा आहे. सन टिंबटिंबमध्ये अंतराळ क्षेत्र खाजगी गुंतवणुकीसाठी खुले केले गेले. तर कधी? 2020 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 हे आपला आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा. सन 2014 मध्ये भारत मंगळाच्या कक्षेत अंतराळयान यशस्वीरित्या पोहोचवणारा आशियातील पहिला देश ठरला. बरोबर आहे, आशियातील म्हणलं आहे. चंद्रयान 3 द्वारे 2023 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर रोवर उतरून रशिया, अमेरिका व चीन नंतर चंद्रावर उतरणारा भारत जगातील 4था देश बनलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, इथं काय 4था देश आहे का? 2023 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर रोवर उतरून कितवा देश आहे? 4था भारत देश आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये, आणि इथं मंगळावर कधी उतरला आहे तर 2014 नसून 2013 मध्ये. 2013 मध्ये. म्हणजे इथं आपल्याला काय ऑप्शन क्रमांक फक्त ब योग्य असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. ज्येष्ठ नेते कुमार सप्तश्री यांचे नुकतेच निधन झाले. इथं निधन राहिले. तर खालीलपैकी त्यांनी कोणत्या दलाची स्थापना केली? तर कोणत्या दलाची? युवक क्रांती दल, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली? कोणत्या संघाने जिंकले? तर स्पेन या संघानं जिंकलेली आहे. आता पुढचा प्रश्न 55 नंबरचा. स्पेन या देशाने एकूण किती वेळा फिफा वर्ल्ड कप आजपर्यंत जिंकला? किती वेळ जिंकला आहे? तर 2 वेळेस, ऑप्शन क्रमांक 3. प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 कोणाला? अजित डोवाल यांना भेटलेला आहे. 57 नंबरचा बघा प्रश्न. 28 जुलै 1947ला ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला होता. 20 जुलै 1924 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकरणी सभा स्थापन कधी केली ती? 1924ला आंबेडकरांनी. बरोबर आहे. राष्ट्रीय ध्वज दिन कधी? 22 जुलै. हे पण बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ब क आपलं बरोबर असणार आहेत. महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या पदार्थाला जुलै महिन्यात GI टॅग भेटलेला आहे? कोणता पदार्थ आहे? लोणावळा चिक्की आणि रेणुकामाता तांबूळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं आन्सर असणार आहे. 1 आणि 2 आपल्याला त्या पदार्थांना GI टॅग भेटलेला आहे. तर 59 नंबरचा प्रश्न बघा. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 जुलै 2026 रोजी खालीलपैकी कोणत्या योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे? कोणती योजना? MPMS म्हणजे मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम आणि सेमिकॉन 2.0. म्हणजे अ आणि ब आपला आन्सर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न बघा. 60 नंबरचा. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने लोकशाही विकेंद्रीकरण करण्यासाठी स्वायत्त पर्वतीय विकास परिषद स्थापन केलेली आहे? कोणत्या? लडाखने. स्वायत्त पर्वतीय विकास परिषद स्थापन कशासाठी? लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी. लडाख या केंद्रशासित प्रदेशाने. आता बघा पुढं. तिसरी ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची बैठक कुठं पार पडली? ब्रिक्सच्या अध्यक्षपद 2026 मध्ये भारताकडे होते. त्यामुळं हे आपल्या भारतातच पार पडलेले आहे. आता 62 नंबरचा प्रश्न बघा. दिनांक 11 जुलै 2026 रोजी INS महेंद्रगिरी या अत्याधुनिक युद्धनौकेचे खालीपैकी कोणाच्या हस्ते जलावरण करण्यात आलेले आहे? तर कोणाच्या हस्ते? संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंग यांच्या हस्ते त्या INS महेंद्रगिरी जे काय अत्याधुनिक युद्धनौका आहे त्याचं जलावरण करण्यात आलेलं आहे. आता 63 नंबरचा बघा. $1.1 अब्ज जास्त मूल्यांकन असलेल्या स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने विकसित केलेले विक्रम 1 कोणी विकसित केले? स्कायरूट एरोस्पेसने. हे संपूर्णपणे खाजगीरित्या तयार करण्यात आलेले देशातील पहिले ऑर्बिटल रॉकेट आहे. आता हे महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरून सुद्धा बनू शकतो. काय? संपूर्णपणे खाजगीरित्या तयार करण्यात आलेले देशातील पहिले ऑर्बिटल रॉकेट कुठलं आहे? विक्रम 1. कोणत्या कंपनीनं? स्कायरूट एरोस्पेस या कंपनीनं बनवलं आहे. भारताच्या अंतराळवीर कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? विक्रम साराभाई यांचे नाव 7 मजली उंच रॉकेटला देण्यात आलेले आहे. स्कायरूट एरोस्पेसने यापूर्वी 18 नोव्हेंबर 2022 रोजी विक्रम एस या उप ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी परीक्षण करून इतिहास घडवला होता.
विक्रम एस हे काय उप ऑर्बिटल आहे आणि जे ऑर्बिटल रॉकेट आहे ते कोण आहे? विक्रम 1 आहे. बरोबर. आगमन असे या मोहिमेचे नाव आहे. काय मोहिमेला नाव दिले? आगमन. उड्डाणादरम्यान या रॉकेटची कामगिरी, त्यातील प्रमुख तंत्रज्ञानाच्या पडताळणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ह्याच्यामध्ये काय? ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर असणार आहे. अ, ब, क, ड. आता याच्यामध्ये बघा पुढचा प्रश्न. देशातील वैद्यकीय संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? कोणता उपक्रम? मेडिकल इनोव्हेशन पेटंट मित्र हा उपक्रम सुरू केलेला आहे. कुठलं? वैद्यकीय संशोधन. देशातील वैद्यकीय संशोधन आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी कोणी? ICMARने मेडिकल इनोव्हेशन पेटंट मित्र हा उपक्रम चालू केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. 1989 पासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै 1989 रोजी लोकसंख्येत झाली जगाची 5 अब्ज. म्हणजे हे दोन्ही योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं आन्सर असणार आहे. आर्थिक वर्ष 25-26 मधील उत्पन्नाच्या नव्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक उत्पन्न असलेली कुटुंबे म्हणजे कोणत्या शहरात आहेत? तर सर्वाधिक उत्पन्न असलेली कुटुंबे कोणत्या शहरात आहेत? बंगळुरूमध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे. आता 67 नंबरचा प्रश्न बघा. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजय मेहता यांचे 30 जून 2026 रोजी निधन झाले. पार्टी चित्रपटातील भूमिकेसाठी 1985 मध्ये एशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी संगीत नाटक अकादमी व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कुठल्या? संगीत नाटक अकादमी आणि पद्मश्री. तर विजय मेहता कोण होत्या? ज्येष्ठ दिग्दर्शिका होत्या. कुठल्या? पार्टी चित्रपटासाठी एशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तर याच्यामध्ये काय आपल्याला बरोबर नसलेले विधान विचारलेले. तर कुठल्या याच्यात बरोबर नसलेले? तर याच्यामध्ये कोणतंच म्हणजे सर्व बरोबर आहेत. म्हणजे यापैकी नाही. चूक नसले यापैकी नाही. हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? कोणी पदभार स्वीकारला आहे? आशुतोष दीक्षित यांनी. केंद्र सरकारने 1 जुलै 2026 पासून FIBG रामजी कायदा अस्तित्वात आणला. तर खालीलपैकी नवीन कायद्यानुसार पात्र ग्रामीण कुटुंबांना सध्याच्या चौकटीत 100 दिवसांच्या तुलनेत वेतनाधारित रोजगाराच्या वैधानिक हमी किती देण्यात आले आहे? म्हणजे 100 दिवसाहून वेतनात किती वाढ झाली? 100 दिवसाहून किती दिवस वाढ झालेली आहे? तर 125 दिवस. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDEच्या अंतरिम अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोण आहे FIDEचे अंतरिम अध्यक्ष? तर विश्वनाथ आनंद. ऑप्शन क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे. पुढचा बघा 71 नंबरचा प्रश्न. दमदार आवाज आणि कलात्मक सादरीकरणाद्वारे छत्तीसगडमधील पंडवानी या लोककलेला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ लोककलावंत कोण? तीजनबाई. कोण आहे? त्या छत्तीसगडमधील आहेत. पंडवानी या लोककलेला त्यांनी जागतिक ओळख करून दिली. यांचे रायपूरमधील एम्स रुग्णालयात निधन झाले. फुफ्फुसाचा संसर्ग आणि मूत्रपिंड विकारामुळे त्या उपचार घेत होत्या. लोककलेच्या क्षेत्रात मोठे यश मिळवलेल्या तीजनबाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुमारे 200 विद्यार्थ्यांना पंडवानीचे प्रशिक्षण दिले. त्यांना 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाले होते. तर योग्य असणारे आपल्याला याच्यामधले विचारलेलं आहे. तर काय योग्य? वरील सर्वच योग्य. आता तीजनबाई संबंधित काय एवढं लक्षात ठेवा की त्यांनी पंडवानी या लोककलेचा जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार हे महत्त्वाचं आहे याच्यामधलं. आणि त्या कुठल्या? छत्तीसगडमधील होत्या. बरोबर आहे. याच्यामधलं हे महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. मग ऑप्शन क्रमांक 4 आपलं आन्सर आलेलं आहे. आता पुढचा बघा 72 नंबरचा. 2022ची राष्ट्रकुल स्पर्धा कुठं पार पडली होती? बर्मिंगहॅम येथे. काय ज्यात भारताने किती? 61 पदके मिळवली होती. यंदाची स्पर्धा कुठं? ग्लासगो येथे. ग्लासगो कुठे आहे? स्कॉटलँड येथे. यापूर्वी 2014 मध्ये ही ग्लासगो म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा कुठं झाली? 2014ची ग्लासगोमध्ये झाली. ते आता 2026ला ग्लासगो स्कॉटलँडमध्ये झालेली आहे. यंदाची स्पर्धा 10 खेळाडूंचा समावेश आहे. ज्यात ॲथलेटिक्स म्हणजे 10 खेळाडूंचा नाही 10 खेळांचा. ज्यात ॲथलेटिक्स, जलतरण, ट्रॅक, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, 3x3, बास्केटबॉल, लॉन बॉल, नेटबॉल, आर्किटेक्ट, जिम्नॅस्टिक, जुडो, बॉक्सिंग या खेळांचा समावेश आहे. आता वरीलपैकी योग्य असणारे विधान आपल्याला विचारलेलं आहे. तर कोणतं योग्य? वरील सर्वच योग्य आहेत. कोणत्या देशाने SolarOne नावाचा आपला पहिला पूर्णवेळ अंतराळ हवामान निरीक्षण उपग्रह सक्रिय केलेला आहे? कोणता? अमेरिकेने. कोणता? SolarOne. खालीलपैकी अयोग्य असणारे विधान कोणते? भारताचे 99 बुद्धिबळ ग्रँडमास्टर VS रत्नवेल आहेत. कोण? VS रत्नवेल. मॉरिशस देशाला ICCचा 111वा सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे.
ICC रिव्ह्यू गव्हर्नन्स कमिटीचे अध्यक्ष म्हणून देवजी सैकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बरोबर आहे हे पण. आता आपल्याला याच्यामध्ये काय विचारलं आहे बघा, तर अयोग्य असणारे विचारलं आहे. आता 99 बुद्धिबळ ग्रँडमास्टर पण कोण आहे? रत्नवेल. हे पण बरोबर आहे. मॉरिशस देशाला ICCचा 111वा सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. कोण आहे 111वा सदस्य? मॉरिशस. हे पण बरोबर आहे. ICC रिव्ह्यू गव्हर्नमेंट कमिटीचे अध्यक्ष कोण? देवजी सैकिया आहे. गव्हर्नमेंट कमिटीचे रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष देवजी सैकिया. जागतिक बुद्धिबळ दिवस कधी? 18 जुलै. 18 जुलै का जागतिक बुद्धिबळ दिवस? तर नाही. कधी? 20 जुलै रोजी. 20 जुलै. म्हणजे आपलं अयोग्य काय? ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे. भारतीय वंशाचे कनिष्क नारायण यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे पहिले AI मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोण? भारतीय वंशाचे कनिष्क नारायण यांची कुठल्या? ब्रिटन या देशाचे AI मंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे. भारताचे पहिले जिओथर्मल विहीर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? कोणत्या ठिकाणी? दिग्बोई, आसाम या ठिकाणी सुरू करण्यात. दिग्बोई आसाम नाही, जिओथर्मलमध्ये. जिओथर्मल म्हणजे भूऔष्णिक विहीर कुठं तयार करण्यात आली? तर लडाख या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. भारतातील ऐतिहासिक खगोलशास्त्रीय वेधशाळा जंतर मंतर खालीपैकी कोणी बांधले आहे? कुठली? खगोलशास्त्रीय वेधशाळा जंतर मंतर कोणी बांधले आहे? तर महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी बांधलेली होती. 5वी ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट बैठक 2026 खालीलपैकी भारतातील कोणत्या ठिकाणी पार पडली? कोणत्या ठिकाणी? तर तिरुपती या ठिकाणी पार पडली. भारतात पहिल्यांदा डेंग्यूच्या लसीला मंजुरी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने बायोफार्मास्युटिकल इंडियाच्या क्यूडेंगा लसीला बाजारात वापरण्याची परवानगी दिली. ही लस 4 ते 60 वर्षापर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते. ही लस घेण्यापूर्वी व्यक्तीला यापूर्वी कधी डेंग्यूची लागण झाली होती की नाही याची तपासणी करण्याची गरज भासणार नाही. याच्यामधलं काय? याच्यामध्ये दोन्ही योग्य आहे. डेंग्यूची लस कुठले? क्यूडेंगा. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या कुठले? बायोफार्मास्युटिकल इंडिया ही कंपनी आहे, त्यांची कुठली लस आहे? क्यूडेंगा. ही काय? डेंग्यूच्या आजारावर उपयोगी पडणारी लस आहे. त्याला मंजुरी मिळाली आहे आणि ती वयोगट कुठला आहे? 4 ते 60 वर्षापर्यंतच्या लोकांना दिली जाऊ शकते. ह्याच्यामध्ये दोन्ही योग्य आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. सध्या चर्चेत किंवा बातम्यांमध्ये असणारे ला निना संदर्भात योग्य असणारे विधान कोणते? हा कुठला आहे? ला निना हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ काय होतो? लहान मुलगा. ख्रिसमसच्या सुमारास निर्माण होत असल्याने याला ख्रिस्ताचे मूल असेही म्हणतात. भारताच्या मान्सूनवर याचा विपरीत परिणाम होतो. भारतात काय होतं? ला निनामुळे भारतात पाऊस कमी पडतो. दुष्काळ आणि अवर्षणाची स्थिती निर्माण होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. क. पुढचं बघा. परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्स 2026च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? काय? परीक्षा सुधारणासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स 2026 कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नंदन नीलकेनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणाचे स्मृती दिवस 27 जुलै रोजी साजरे केले जाते? कोणाचे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 27 जुलै रोजी साजरे केले जाते. आता पुढचं बघा. सध्या चर्चेत असणारे अनाहत सिंग हे खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? कोणत्या? क्वॉश ह्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे अनाहत सिंग. सध्या भारत जागतिक वारसास्थळे किती आहेत? किती आहेत भारतात वारसास्थळे? 45. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कोणत्या? आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेले आहे. राज्यातील प्लास्टिकचा वापर 30% कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने 24 जुलै 2026 रोजी राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण कधी? 24 जुलै 2026 रोजी जाहीर केलेले आहे. ऊस, मका, साबुदाणा, बटाटे, शेवाळ्या यांसारख्या नूतनीकरणक्षम जैविक स्रोतांपासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक बायोप्लास्टिक उद्योगांना प्रोत्साहन देणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या नव्या धोरणाच्या माध्यमातून सुमारे 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे तसेच 1 लाख नवीन रोजगार 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि 1 लाख नवीन रोजगार संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवलेले आहे. जागतिक स्तरावर युरोपियन महासंघाने 2030 पर्यंत सर्व प्लास्टिक पॅकेजिंग
पुनर्वापरयोग्य किंवा कंपोस्टेबल करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून जर्मनी, इटली आणि जपान या देशांनी या क्षेत्रासाठी हरित खरेदी धोरण व अनुवाद सुरू केलेले आहे. तर कुठला उपक्रम आहे याच्यामध्ये? बायोप्लास्टिक धोरण. काय राज्यातील प्लास्टिकचा वापर 30% कमी करण्याच्या दृष्टीने हे राज्य सरकारचे बायोप्लास्टिक धोरण. जुलै धोरण हे धोरण जाहीर केलेले आहे. तर किती गुंतवणूक? 25,000 कोटीची गुंतवणूक आहे आणि 1,00,000 नवीन रोजगार आहेत. आता जागतिक स्तरावर कुठे? युरोपियन महासंघानं 2030पर्यंत प्लॅस्टिक पुनर्वापरयोग्य आणि कंपोस्टेबल करण्याचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. हे महत्त्वाचं आहे याच्यामधलं. तर याच्यामध्ये काय आन्सर असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 सर्व याच्यातलं योग्य आहेत. आपल्याला योग्य विचारले. आता पुढचं बघा, भव्य रसायन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने खालीपैकी कधी मंजुरी दिली? कधी मंजुरी दिलेली आहे? तर 24 जुलै 2026ला मंजुरी दिलेली आहे. जगातील सर्वात आनंदी शहरे 2026मध्ये टॉप 10मध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय शहर कोणते? तर जयपूर हे शहर आहे टॉप 10मध्ये स्थान मिळवणारे सर्वाधिक आनंदी शहरात. जागतिक पर्यावरण दिवस 2026चे यजमानपद कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? तर अझरबैजानकडे आहे जागतिक पर्यावरण दिवसाचा यजमानपद. आता बघा, PLI म्हणजे काय? प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह ॲटो स्कीम सन सप्टेंबर 2021मध्ये सुरू करण्यात आली. कुठली? PLI प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह ॲटो स्कीम सन सप्टेंबर 2021मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य हेतू काय? देशाची वाहन निर्मिती आणि वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या भागाची निर्मिती वाढवणे आहे. PLIचा मुख्य हेतू काय? वाहन निर्मिती करणे आणि त्याच्या सुट्या भागाची निर्मिती करणे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्राने 66 उत्पादन केंद्र उभारून प्रथम स्थान मिळवले आहे. PLIमध्ये किती? 66 उत्पादन मिळवून प्रथम स्थान मिळवले आहे. या योजनेअंतर्गत देशभरात 225 उत्पादन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये काय बरोबर आहे? याच्यामध्ये सर्वच योग्य आहे. अ, ब, क, ड योग्य आहेत. देशातील पहिले खाजगी AI विद्यापीठ कुठले? तर मुंबई. देशात पहिले सरकारी AI विद्यापीठ बंगलोरमध्ये. आता हे महत्त्वाचं आहे. देशातील पहिले खाजगी AI विद्यापीठ कुठं? मुंबईमध्ये आणि सरकारी म्हणलं तर बंगलोरमध्ये. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही योग्य आहेत. मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? मुख्यमंत्री कॅशलेस चिकित्सा योजना कोणत्या राज्याने? तर उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेले आहे. तब्बल 20 वर्षापासून प्रलंबित असलेल्या नर्मदा पाणी वाटप अंतर्गत महाराष्ट्राला अब्ज घनफूट पाणी मिळणार आहे. म्हणजे किती TMC? 1000 TMC म्हणजे काय? 1000 मिलियन क्युबिक पाणी मिळणार आहे नर्मदा पाणी वाटप करारापासून. तर किती? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं 10 TMC पाणी मिळणार आहे. आता पुढचा बघा, जागतिक बँक अहवाल भारतातील राज्यांची आर्थिक स्थितीनुसार महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात कितव्या क्रमांकावर आहे? कितव्या क्रमांकावर आहे? तर 6व्या क्रमांकावर आहे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार बितंग आदिपूर्ण प्रदान करण्यात आलेला आहे? कुठल्या देशाचा आहे बितंग आदिपूर्ण? तर इंडोनेशिया या देशाचा आहे बितंग आदिपूर्ण. राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी खालीलपैकी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची? मल्लिकार्जुन खरगे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता पुढचा बघा, भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त राहिले राजीव कुमार यांची खालीलपैकी कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोण? 25वे निवडणूक आयुक्त कोण होते? राजीव कुमार. आणि 26वे कोण आहेत? ज्ञानेश कुमार. तर त्यांची आता राजीव कुमार कोणत्या बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे. तर कोणत्या बँकेच्या? तर HDFC या बँकेच्या अध्यक्षपदी. महाराष्ट्र कृषी दिन कधी असतो? 1 जुलै रोजी. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. जागतिक लोकसंख्या दिवस कधी असतोय? 11 जुलै. ऑप्शन क्रमांक 2. नीती आयोगाचे नवीन CEO म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची? अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व जुलै महिन्यातली करंट अफेअर्स आपण टॉप 100 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण मे 2026 मधील अतिशय महत्त्वाच्या अशा सर्व चालू घडामोडी आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना धन्यवाद.